तर आज आपला कोल्हापूरचा दुसरा दिवस आहे आणि सकाळी सकाळी मी मस्त उठलेली आहे. गेटच्या बाहेरचं आहे आणि सगळं तुम्हाला मी दाखवते की हे बाहेरचं लँडस्केपिंग कसं आहे. म्हणजे इथे पण केण्याची झाडं लावली आहेत आणि त्याचे फुलांचे कॉम्बिनेशन्स इतके सुंदर केलेले आहेत ना. म्हणजे आमच्या हॉस्टेलच्या बाहेर म्हणजे पिवळा रंग, लाल रंग असं एकाड एक लावलेलं, इतकं सुंदर ते बघायला छान फ्रेश असं वाटतंय ना. आणि सकाळी सकाळी तर खूप सुंदर वाटतंय, प्रसन्न. बघेल तिकडं छान हिरवळ आहे, मस्त फुलांचे विविध रंग आहेत आणि मला हे खूप आवडलं आहे. त्याच्या म्हणजे हे मी बाहेरची बाजू दाखवते, रोड साईडची, माझ्या हॉस्टेलच्या बाजूची. हे मेन हॉस्टेलचं आतलं तुम्हाला बाहेरून जेवढं दिसतंय ते मी दाखवते आहे. आणि हे आहे आपलं जे मेन गेट आहे. आता ह्या मेन गेटच्या इथे सुद्धा खालच्या बाजूला इथे पण खूप छान लँडस्केपिंग केलेलं आहे. इथे पण बघताय तुम्ही, छान कलर कॉम्बिनेशन्स बघा, फुलांचे, झाडांचे. इतकं छान प्रसन्न वाटतं ना, गेटमधून आत जातानाच फ्रेश वाटतं आहे, असं सगळं हे आहे. तर हे मेन एंट्रन्स तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं होतं. हा त्याचा प्रिमायसेस आहे. इकडे गुलमोहरचं झाडसुद्धा गेलेलं आहे. मेन एंट्रन्स आहे आणि हे पूर्ण प्रिमायसेस आहे. म्हणजे इथे आम्ही ऑफिस स्टाफमधले सगळे म्हणजे लेडीज रूम्स वेगवेगळे आहेत आणि जेंट्स पलीकडच्या बाजूला, असं दोन त्यात आतमध्ये डिवायडेशन केलेलं आहे. आणि ज्यावेळी आपण मेन याच्यातून आत गेल्यानंतर इथेच भोजन कक्ष पण आहे. तो तुम्हाला मी थोडासा ओझरता दाखवते. तर इथे अशा प्रकारे छानसे मोठे टेबल्स आहेत, म्हणजे जवळपास 8 टेबल्स आहेत. आणि म्हणजे इथं 40 एक विद्यार्थी आम्ही जेवण करू शकतो. त्यानंतर या बाजूला लेडीज रूम्स आहेत सर्व. 109 ही माझी रूम आहे. आणि आता पाणी आणायला मी चाललेली आहे भोजन कक्षामध्ये. हे वॉटर कूलर खूप मोठं आहे आणि इथे नॉर्मल पाणी पण आहे आणि प्लस कूलर वॉटर पण आहे, म्हणजे थंड पाण्याचं पण आपण घेऊ शकतो. कारण इथं फ्रीजची व्यवस्था नाही, पण इथं आपल्याला जर थंड पाणी हवं आहे, उन्हाळा सुरू आहे, तर आपण थंड पाणी घेऊ शकतो. मी पाणी भरून आता हे रूममध्ये घेऊन चाललेली आहे. आणि याचबरोबर बाहेर आलं की न्यूज वाचण्यासाठी पण न्यूजपेपरसाठी सुद्धा टेबल्स ठेवलेले आहेत. इथे आपल्याला पुढारी पेपरसुद्धा दिसतो आहे आणि नुकताच 10वीचा निकाल लागला होता, तर त्याचीच बातमीसुद्धा आलेली दिसते आहे. आणि आता इकडच्या बाजूला आपण बघतोय तो ॲग्रोवन न्यूजपेपर आहे. तर यंदाच्या वर्षी आपल्या महाराष्ट्रात भरपूर पाऊस असा येणार आहे. हे मेन पायऱ्या उतरलं की इथं छानसं हे किती सुंदर फुलांचं लँडस्केपिंग केलेलं आहे. तो तुम्हाला एक भुंगा दिसतोय, त्या फुलांवर बसतोय आणि तो मध गोळा करतो. म्हणजे ती फुलं इतकी छोटी आहेत आणि त्याच्यात तो भुंगा त्याच्यातून रस शोषण करतोय, म्हणजे बघायला भेटलं आहे. त्याच्यानंतर ख्रिसमस ट्री त्याच्या मधोमध आहे. थोडंसं लांब जाऊन मी दाखवते. हे बघा, हे असं त्याचा व्ह्यू दिसतोय आणि पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सेमच असं केलेलं आहे, त्यामुळे इतकं सुंदर वाटतं आहे. आणि फुलांचा रंग तर अप्रतिम आहे, हिरवं आणि तो रंग असा उठून दिसतो आणि खूप छान वाटतं. म्हणजे तुम्ही बघताय बोटाच्या पेराच्या पण किती छोटीशी ती फुलं आहेत आणि खूप सुंदर दिसतंय. आणि त्याच्याच बाजूला इकडे पुन्हा एकदा केण्याची फुलं आहेत, तर त्याचं कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान आहे. आता हे बघा, हे पिवळ्या रंगाचे दिसतात आपल्याला, लाल रंगाचं त्याचं बाहेरचं आवरण आहे आणि पिवळ्या रंगाची फुलं आहेत ते. पण ते जे लावलेलं कॉम्बिनेशन, ही अनंताची खालची फुलं आहेत, ते इतकं सुंदर सकाळी सकाळी छान प्रसन्न वाटतंय ना, की खूप भारी वाटतंय. फ्रेश होऊन बाहेर म्हटलं आज तुम्हाला सगळं लँडस्केपिंग दाखवायचं हॉस्टेलचं. पूर्ण फ्रंट साईड, बॅक साईड पूर्ण चारी बाजूनी केलेलं आहे. इवन गेटच्या बाहेरचं सुद्धा तुम्हाला दाखवलंच. म्हणजे पाहिलं की असं बघतच राहावं. आणि इतकं छान, दिवसाची सुरुवात इतकी जर सुंदर असेल तर खरंच काय म्हणजे बोलायचंच नाही, इतकं सुंदर छान वातावरण. आता हे केण्यामध्ये अजून व्हरायटी बघा, ऑरेंज कलरमध्ये पण किती सुंदर दिसतंय ते. म्हणजे नारंगी कलरसुद्धा इतका उठून दिसतोय तो. म्हणजे आत्ता लाल आणि पिवळी बघितली आणि आता इथेही नारंगी रंगाची फुलं आहेत. बघायलाच इतकं छान मनमोहक वाटतंय ना. म्हणजे मी तुम्हाला सांगते याच्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभूती खूप छान आहे तिथली. म्हणजे असं तासन तास एखादा माणूस तिथं रमू शकतो, बसू शकतो, असं ते छान लँडस्केपिंग आहे तिथलं. म्हणजे आपणही आपल्या घराच्या अवतीभोवती असं करू शकतो. तुम्हाला थोडीशी आयडिया यावी म्हणून. हे बघा, चाफा फुलं इतकी सुंदर आहेत आणि पाण्याचा शेप बघा त्याच्या, किती छान वेगळा आहे ना. म्हणजे मी तरी असं वेगळा पहिल्यांदाच पाहिला. तुम्ही पाहिला पण असेल कदाचित, तुमच्या गार्डनमध्ये सुद्धा असेल. माझ्या तरी पाहण्यात पहिल्यांदाच आलेला आहे. खूप छान वाटतं आहे. आणि हे जास्वंदीचं फूल बघा, किती निसर्गाचे रंग किती सुंदर असतात. म्हणजे किती किती त्या फुलाला गर्वही नसेल की मी इतकं सुंदर आहे आणि माझे रंग संगत इतकी छान आहे. इथंच एक कळीसुद्धा दिसलेली आहे, ती अजून उमलायची आहे. आणि त्याच्या पलीकडे तुम्ही बघताय ती, ही कळी आहे ना, ती उमलत आली आहे. म्हणजे ती आज असं फूल छानसं त्याचं तयार होईल. कलर बघूनच छान प्रसन्न वाटतंय.
आणि याचबरोबर याच्या बॅक साईडला ही अशी पांढऱ्या रंगांची रंगसंगती आपल्याला दिसते. अशी बंचमध्ये फुलं आहेत त्यामुळे ते खूप छान असं उठावदार वाटतं आहे आणि पाहिलं की असं बघतच राहावं आणि तिथंच बसावं असं वाटतंय. रूममध्ये सुद्धा जाऊ नये इतकं सुंदर असं आहे नयनरम्य. तर आजच्या व्लॉगमध्ये मी पूर्ण तुम्हाला इथलं लँडस्केपिंग दाखवते. नक्की पूर्ण ब्लॉग बघा आणि आनंद घ्या लँडस्केपिंगचा, फुलांचा, निसर्गाचा. ही बघा पिवळ्या रंगाची फुलं तर किती सुंदर आहेत, छान आहेत ना. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा. ही कळी आहे, किती छान कळी आहे. कलर तर किती सुंदर आहे आणि छान हिरव्या पानांमध्ये. वा मस्त एकदम. निसर्ग काय सुंदर असतो खरंच. आणि हे फुल तर बघा दिसतंय तुम्हाला, किती छान अप्रतिम शांत वाटतं एकदम. पाहिलं ना की असं शांत आणि किती सारी फुलं आहेत आणि हे निसर्गाचे रंग. हे बघा ताटवा किती सुंदर वाटतं त्यापर्यंत असं पूर्ण हिरवंगार आणि छान फुलं. खूप सुंदर वाटतं, खूप सुंदर. म्हणजे याच्यात पण प्रकार बघूया आपण आता. प्रकार म्हणजे आता हे कळी बघा, ही कळी आहे, इकडे पण कळी आहे. हे पहा कळ्या अशा सुंदर आहेत आणि ही थोडीशी उमलत आलेली आहे. म्हणजे ही कळी आता थोड्याच वेळाने किंवा असं फुल होतील. याच्या पुढची स्टेज म्हणजे ही कळी आहे. आणि याच्यानंतर म्हणजे हे बघा कळी आणि फूल सोबतच सापडलेलं आहे आपल्याला छानसं. हे बघा थोडंसं कलर शेड इथून नीट येत नाही आहे पण अप्रतिम शब्दच नाहीत, असे सुंदर आहे छान. हा ताटवा दिसतोय तुम्हाला, किती सुंदर दिसतो, कितीच सुंदर, अवर्णनीय. आणि शब्दात मला त्याचं काहीच घेता येत नाही असं आहे. मला इतकं फ्रेश वाटतं आहे. सकाळचे जवळपास 7:30 झाले असतील आणि इथे कोल्हापूरमध्ये आहे मी आणि हॉस्टेल आहे. हॉस्टेलच्या पूर्ण चारी बाजूने असं छान गार्डनिंग केलेलं आहे आणि इतकी ग्रीनरी आहे, इतके व्हरायटी ऑफ फ्लॉवर्स आहेत की म्हणजे मला त्याची नावंही सांगता येणार नाहीत, इतके सारे फुलं आहेत. आणि म्हणजे मला असं खूप छान वाटतं, खूप फ्रेश वाटतं असं छान नाही का. म्हणजे निरू झाल्यापासून जवळपास 2 वर्ष होऊन गेले, मी कुठेच बाहेर गेलेलं नाही आहे त्याला सोडून. आणि असं पहिल्यांदाच आता मी ट्रेनिंगसाठी इथं आली आहे आणि त्यात इतकं सुंदर ठिकाण म्हणा किंवा एवढी सुंदर जागा आहे आणि त्याच्यामुळे खूप छान वाटतं, खूप फ्रेश वाटतं. असं वाटतं नाही प्रत्येक ठिकाणी असं फुलांमध्येच बसून असं छानसे व्हिडिओज काढावे असं वाटायला लागेल. खूप छान, खूप एनर्जेटिक वाटतं आणि खूप असं फ्रेश वाटतं आहे थोडंसं नाही का. कुटुंबाची जबाबदारी थोडंसं त्यातून 1-2 दिवस थोडंसं वेगळ्या बाजूला जरा खूप छान वाटतं. खूप मला म्हणजे मी ज्यावेळी इथं पूर्वी ट्रेनिंगला यायचं त्यावेळी हे अजिबात नव्हतं. इमारत देखील वेगळी होती आणि हे आता स्वतःचं रामेतीचं झालेलं आहे. इतकं छान आहे, खूप छान. वाव बघा किती छान आहे हे, किती सुंदर आहे आणि किती कलर व्हेरिएशन तर इतकं सुंदर आहे की शब्दातच वर्णन नाही करू शकत. मस्त लॉन आहे छानसं. ह्या कळ्या बघा, ह्या कळ्या आणि इकडे फुललेली, म्हणजे इथे कळ्या दिसतात आपल्याला ह्या आणि या बाजूला लगेच फुललेली फुलं. अजून एक कलर याच्यामध्ये सापडलेला आहे. हाऊ इट लुक्स, किती सुंदर. निसर्ग इतकं भरभरून देत असतो ना. या इकडे नुसतं पाहिलं ना तरी खूप फ्रेश वाटतं. आता इकडे बघा ते केणा दिसतोय तुम्हाला, तो लाल आणि पिवळ्या रंगाचा आहे आणि तोच केणा इकडे आल्यानंतर ऑरेंज कलरचा आहे. म्हणजे त्याच्यात पण कलर व्हॅरिएशन किती ठेवलेले आहेत त्यांनी. म्हणजे निसर्गाचं असंच आहे ना, तुम्हाला मनसोक्त तो देतच जातो. हा हिरवा रंग पाहिला तरी फ्रेश वाटतं. आजचा हा ब्लॉग तुम्हाला फक्त आणि फक्त सगळे झाडं, त्याचे रंग, निसर्ग आणि किती छान छान आपल्याला काय काय दिलेलं आहे हाच पूर्ण आहे. किती छान नाजूक कळ्या आहेत, त्यांना हात लावायला सुद्धा नको वाटतोय. फुलं तर बघा किती सुंदर आहेत.
आणि या इथे गुलाबांचा ताटवा आहे. किती सुंदर अप्रतिम कलर आहे. जसं ना हिरवं छान इथं कळी आहे. या कळीतून असं उमलत जात आहे फूल. आणि इथे शेजारीच अजून थोडं उमललेलं फूल आणि इथे पूर्ण उमललेलं फूल. हे बघा. हे बघा, एकाच झाडाला 2 रंग गुलाबाचे. किती सुंदर वाटतं ना. किती छान, मस्त. इकडे अजून एक कळी आहे. इथे सगळ्या झाडाला असं आहे. एक लाल रंग, एक गुलाबी रंग. आणि हे आहे मिस्टर परफेक्ट. किती 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 गोड आहे फूल, किती छान आहे खरंच. निसर्गाकडून हे शिकलं पाहिजे. यात पाहिलं तरी फ्रेश झालं पाहिजे. वा, कुंड्याच कुंड्या आहेत मस्त गुलाबाच्या. वाव, खरंच खरंच किती सुंदर असावं एखाद्या फुलाने. किती सुंदर असावं. समोर दिसतंय वडाचं झाड, तिथे जाऊया. किती छान केलेलं आहे त्याला. चला मग. हिरवळीत चालताना सुद्धा खूप छान वाटतंय. आणि याच्या खाली फॉर्न लावलेलं आहे आणि त्याच्यातून वडाचं झाड हे वर 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 गेलेलं आहे. हे बघा. किती सुंदर, काय छान लँडस्केपिंग केलेलं इथलं. खरंच खूप मस्त. इकडून व्ह्यू बघूया. आणि हे झाड आहे. याची फांदी बघा, मी दाखवते. इकडून 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 गेटच्या बाहेरच्या झाडाला अटॅच आहे. खरंच खूप छान. आणि ह्या वडाच्या झाडासोबत सेल्फी काढायचं आहे, पण इथं शक्य होत नाही आहे. मी तुम्हाला थोडंसं पुढे पुढे चालून दाखवते की ते झाड इतकं सुंदर दिसतं. मला सेल्फी काढायचा होता, पण माझा सेल्फी काढायला तिथे कोणीच नाही आहे. सो आपण असंच चालत जाऊन मी तुम्हाला दाखवते. हे आपली बोगनवेल. हे बघा, बोगनवेलीचं फूल. फक्त हे खूप ताटव्यांमध्ये येत असतं ना. हे सिंगल सिंगल आहे इथे. इथे असं गुच्छ असतो बोगनवेलीचा सुद्धा, पण हे बहुतेक आत्ताच लावलेलं आहे. अजून त्याला शेप वगैरे दिलेला नाही आहे, त्यामुळे आपल्याला असं सिंगलच फुलं दिसत आहेत अजून त्याचे. पण हे ज्यावेळी ताटव्यामध्ये येईल त्यावेळी ते खूप अप्रतिम दिसेल. हे बघा, छोटंसं बोगनवेलियाचं फूल
किती सुंदर दिसते बघा. त्यात पण कलर व्हॅरिएशन पाहिलं का तुम्ही. अगदी ही छोटीशी कळी बघूया, हिरवी छानशी, त्याला मधली काय म्हणूया शीर आहे ती हिरव्या रंगाची, थोडीशी पांढरट खालच्या बाजूला, मग ती थोडीशी व्हाईट आणि पिंकिश अशी मध्ये बेबी पिंकसारखी, आणि टोकाला अगदीच डार्क लव्हेंडर कलरसारखं बघा. किती सुंदर, किती. आणि हे अजून चालेल, सेट नाही केलेलं, पण हे लवकरच करतील तेव्हा ते अजून अप्रतिम दिसेल. हां, हे बघा, ही परफेक्ट बोगनवेलीचं फूल बघा, दिसतंय ते बोगनवेलीचं फूल आहे, आणि त्याच्या आतमध्येही अजून 2 फुलं आहेत. किती क्यूट दिसतंय, किती छान. हे बघा, हे तर अजूनही सुंदर आहे. क्लिअर दिसतंय का. खूप प्रयत्न करते नीट व्यवस्थित त्याचं घ्यायचा. वाव, मी कसा हिरवा रंग. हे बघा आता एकदम छान मस्त. नाही, आता गेटच्या बाहेरची फुलं. कुंभार माशीचं घर, आणि मला इथे दिसलेलं आहे. आणि हा चाफा काही बोलत नाही, आणि असा छान आहे वर. आणि पुन्हा आपण येतोय आतमध्ये एंट्रन्सला. आणि हे फॉरेनचं ख्रिसमस ट्री. मेन हॉस्टेलच्या पायऱ्या चढून समोर आल्यावर भोजन कक्षाच्या बाजूलाच इथे आहे हे छानसं पेंटिंग. ते आहे आपल्या राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचं. आणि पिंपळाचं भलं मोठं झाड दिसतंय, खूप मोठं आहे हे, खूप डेरेदार आहे आणि खूप मोठं आहे. खूप सारे आहेत तसे एका लाईनमध्ये, पण हे खूपच मोठं आहे. तो एक अख्खा झाडाचा घेरसुद्धा बसत नाही असं आहे. आणि ही मगाशी मी तुम्हाला बॅक साईडचीही दाखवलेली, इकडून ही छानशी ही माझ्या गॅलरीतून हा व्ह्यू दिसत आहे. तर आज माझा इथला दुसरा दिवस आहे कोल्हापूरमधला, आणि मी सकाळी सकाळी उठलेली आहे, छान आवरलेलं आहे. देवपूजा इथे करण्यासारखं काहीच नाही, पण मी मस्त सगळ्या फुलांना भेटी देऊन आलेली आहे, आणि सगळ्यांचे छान छान छोटे छोटे व्हिडिओज काढलेले आहेत तुमच्यासाठी. तुम्हाला कसं वाटतं हे सगळं वातावरण, इथलं गार्डनिंग, फुलांचे सेन्स, कलर्स, आणि हे झाड बघताय माझ्या मागे आहे ते. मला तर कोल्हापूर फार आवडलेलं आहे. तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ बघताय मला नक्की सांगा. आणि दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे छान. इकडे बघताय मंदिर पण आहे या बाजूला, त्या बाजूला मंदिर पण आहे, पण त्याचा एंट्रन्स त्या बाहेरच्या बाजूने असेल. आणि इथं कौलारू घरंसुद्धा दिसतात, काही काही जुन्या पद्धतीची, आपलं ब्रिटिशकालीन थोडेफार काही वसाहत आहे, दगडांच्या इमारती आहेत, त्याचेसुद्धा काही इथे नमुने दिसतात. हे बघा माझ्या मागच्या बाजूला बघा, तुम्हाला दिसतंय का. हां, इकडच्या बाजूला एक दिसतं, तेही सेम कौलारू घर आहे. आणि या बाजूला इकडे दगडाची अशी इमारत, म्हणजे बोट मी दाखवलं तिथे त्या बाजूला दगडाची इमारत आहे.
आणि कौलारू आहे आणि ती खिडक्यांची स्टाईल आहे ना ती ब्रिटिश काळातल्या घरांसारखीच आहे. तर इथं खूप छान आहे दाखवण्यासारखं, परंतु असं होतं की माझं लेक्चरचं टाईम आहे ते लवकर आहे आणि त्याच्यामुळे मग ते उरकून शूटिंग करणं शक्य नाही. तरी जेवढं सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी होईल तेवढं मी इथून शूटआउट करते. आणि इथं दुसरं काहीच काम नाही, स्वयंपाक करायचं नाही, न्यूज आवरायचं नाही, शौर्याची गडबड नाही, ह्यांना चहा काही करायचं नाही, नाश्ता करायचा नाही, मस्त छान लोळत पडायचं आहे आणि वेळ झाली की आवरायचं आहे, छान आयतं जाऊन नाश्ता करायला बसायचं, लगेच लंचला पण आयतंच बसायचं, डिनर पण रेडीच आहे. सो रिलॅक्स लाईफ आहे, काहीच टेन्शन नाही. तर तुम्ही सांगा तुम्हाला कोल्हापूर कसं वाटलं आहे आणि का तुम्ही कोल्हापूरचेच आहात का, असंही असू शकतं कोल्हापूर हे तुमचं गावच असेल तर. आणि मला हे झाड खूप आवडलेलं आहे आणि मी मगाशी दाखवलं तुम्हाला ते वडाचं झाड, ते पण मला खूप आवडलेलं. पण विषय असा आहे की इथं शूटिंग करायला म्हणजे मला त्या झाडासोबत शूट करायचं होतं, परंतु काही थोड्याशा अडचणी आहेत, तिथे शूट कोण करणार हा विषय आहे. तरी जनरली माझं मीच करत असते, पण ते झाडच इतकं मोठं आहे त्यामुळे मला तो अँगल सापडत नव्हता त्या बाजूचा व्यवस्थित. आणि त्याचवेळी तिथं माकडंसुद्धा खूप आले होते, त्यामुळे मी घाबरून आलेली इकडं, उगाच काही माकडांनी केलं तर म्हणून. दिसतंय हे झाड तुम्हाला?